नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवांना आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी सौ कल्पना पाटील। हा अनुभव माझी मुलगी पाठवत आहे। मला अनुभव पाठवता येत नाही म्हणून मी मुलीकडे पाठवलेला आहे। श्री गणेशाय नमः। जय गुरु गजानन माऊली। तुम्हाला कोटी कोटी प्रणाम। माऊली, अनुभव पाठवायला उशीर झाला। माऊली, तुमच्या मुलीला क्षमा करा। रेवतीताई, तुम्हाला प्रणाम। ताई, तुमच्यामुळे आम्हाला माऊलीचे अनुभव कळतात। मी पहिल्यांदाच अनुभव पाठवत आहे। मला महाराजांचे खूप अनुभव आले आहेत। हा अनुभव नोव्हेंबर 2025चा आहे। माझ्या मुलाला पोटाचा खूप त्रास होत होता। थोडंही तिखट खाल्लं की त्याचं जेवणच बंद होत। माझी मुलगी त्यावेळेस घरी आली होती। त्या दिवशी त्याला खूपच त्रास झाला। ती तिच्या भावासाठी खूप रडत होती। मी माऊलीला सांगितलं, माऊली, माझा मुलगा तुमचा नातू आहे, त्याला आराम वाटू द्या। मी 1 दिवसीय 5 पारायण करेल व रेवती चॅनलला अनुभव पाठवेन। मी लगेच पारायण करायला घेतलं। 2 पारायण झाले व मुलाला आराम वाटायला लागला। अशी आहे माझी गजानन माऊली। काही चुकलं असेल तर बरोबर करून अनुभव सांगावा। तसंच माझा दुसरा अनुभव, 15 दिवसांपूर्वी माझ्या मुलाची छोटी सर्जरी झाली। मला खूपच टेन्शन आलं होतं। माऊलीला सांगितलं, महाराज, माझ्या मुलाचं ऑपरेशन व्यवस्थित होऊ द्या। मी 7 दिवसीय 21 पारायण करेल व चॅनलवरती अनुभव पाठवेल। महाराजांमुळे माझा मुलगा एकदम चांगला आहे। मी माझ्या मुलाला व घरातल्यांना रोज महाराजांचे तीर्थ देते। माझी खूप श्रद्धा व विश्वास आहे। माऊली नेहमी सोबत असते। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। नमस्कार, गजानन भक्तांना माझा नमस्कार। यापूर्वी माझे 2 अनुभव तुम्ही चॅनलवर सादर केल्याबद्दल धन्यवाद। मी आपली सबस्क्रायबर आहे। माझी सकाळ आपण सादर केलेल्या अनुभवांनी होते। नोव्हेंबर 2025चा माझा हा अनुभव आहे। माझ्या डाव्या पायाचा गुडघा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुखण्यास सुरू झाला। कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूने, तर कधी गुडघ्यामध्ये चटके बसत मला चालताना त्रास होऊ लागला। खाली बसायला मिळत नव्हतं। मी हाडांच्या डॉक्टरांना दाखवलं। त्यांनी एक्सरे काढला, काही गोळ्या इंजेक्शन दिले। असे 2 महिने झाले पण त्रास काही कमी झाला नाही। मला आता असं आयुष्यभर पाय ओढत चालावं लागणार की काय असं वाटायला लागलं। शेवटी मी गजानन बाबांना साकडं घातलं। तीर्थ व अंगारा यावर विश्वास ठेवला। हळूहळू मला आराम वाटू लागला। एप्रिल महिन्यात गोवा ते शेगाव असा प्रवास लांबचा केला पण मला काहीही त्रास झाला नाही। मी महाराजांना सांगितलं होतं, मला अनुभूती आल्यावर मी माझा अनुभव रेवती चॅनलवर शेअर करेन। अनुभव देण्यास विलंब झाला त्यामुळे महाराजांची माफी मागते। अशीच माझ्या कुटुंबावर आपली कृपा असू द्या। अजूनही माझ्यासमोर काही संकटं आहेत आणि ती बाबांना माहीत आहेत। त्यातूनही बाबा पार करतील हा दृढ विश्वास आहे आणि मी ते अनुभव नक्की शेअर करेल। तोपर्यंत आम्ही म्हणू जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। अनुभव पाठवला आहे। हा अनुभव आपण आधी एक शेअर केला आहे। त्याचप्रमाणेच ह्या ताईंना देखील एक अनुभव आला आहे। त्या म्हणतात की माझ्या घरामध्ये पण एक सारखा पक्षी यायचा।
आणि त्या पक्ष्याबद्दल माझ्या मनात खूप दहशत आणि भीती बसली होती. माऊलींना बोलले, माऊली, या पक्ष्याला पुन्हा घरात येऊ देऊ नका, यापासून आमची सुटका करा. त्यानंतर खरंच परत तो पक्षी आमच्या घरात आला नाही. मी गुरु माऊलीची सदैव ऋणी राहीन. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आपल्याच्या तीनही माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. प्रश्न असा आहे की खालील वाक्य महाराजांनी कुणास संबोधित केल्याचं वर्णन केलं आहे. ते वाक्य पुढील प्रमाणे: ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी टाकूनिया तुझ लागी. तर हे वाक्य महाराजांनी कोणास संबोधित केलंय ते तुम्हाला सांगायचं आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे अंमळनेर येथील संत सखाराम यांचं वर्णन श्री गजानन विजय ग्रंथ यात केले आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे: पहिलं मालती शुक्ला, राजेंद्र मोघे, बिट्टूस, वैभव गोळे, प्रज्ञा मोघे, गोविंद जोशी, विशाखा कुलकर्णी, विद्या वानखेडे, रमेश काळे, किरण पिंपळकर, सुचिता दोराईस्वामी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपले आजचे सर्व अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.